काळुंदे गावात सदाशिव नावाचे एक वयोवृद्ध शेतकरी, ज्यांना गावकरी बळीराजा म्हणायचे, ते राहत होते. त्यांच्या आयुष्याचा आधार होता त्यांचा बैल मोत्या. मोत्या हा नुसता बैल नसून लहानपणापासून सदाशिवनं मुलांप्रमाणे वाढवलेला त्यांचा निष्ठावान मित्र होता. त्यांची जोडी शेतात गेली की तिथलं काम सहजपणे व्हायचं. त्यांच्यातील नाते शब्दांपेक्षा स्पर्शाचे आणि वात्सल्याचे होते. सकाळी मालकाचा आवाज ऐकताच मोत्या हमरून प्रतिसाद द्यायचा आणि सदाशिवची काठी पाहताच तो शेतात झुंपायला तयार असायचा. मागील काही महिन्यांपासून सदाशिवची तब्येत खूप बिघडली होती. त्यांना याची जाणीव मोत्यालाही झाली होती. त्यामुळे तो उदास राहायचा आणि घराच्या दिशेनं पाहत राहायचा. एक दिवस पहाटे सदाशिवची प्रकृती अधिकच बिघडली. आपला शेवट जवळ आलाय हे समजल्यावर त्यांनी कुटुंबाला हातवारे करून शेवटची इच्छा सांगितली, मोत्याला इथं घेऊन या. सदाशिवचा मुलगा गोविंद मोत्याला गोठ्यातून घेऊन आला आणि त्यानं त्याला त्याच्या घराच्या दारात उभे केले. जसा मोत्या दारात आला तसा सदाशिवनं त्याला शेवटचं पाहिलं आणि मोत्या असा उच्चार करून त्यांनी आपला देह शांतपणे सोडला. घरात एकच हंबरडा फोडला. सदाशिवच्या निष्प्राण देहाजवळ मोत्या शांतपणे आला. त्यानं आपली मान मालकाच्या थंड हातावर टेकवली आणि त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिले. मालकाचा स्पर्श, आवाज आणि प्रेम अचानक हरवल्याची जाणीव त्याला झाली. त्या क्षणी मोत्याच्या मोठ्या निष्पाप डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते अश्रू जमिनीवर पडताना पाहून उपस्थित असलेले गावकरी आणि कुटुंबातील सदस्य स्तब्ध झाले. माणूस आणि प्राणी यांच्यातील निस्सीम प्रेमाचं ते दृश्य होते. गोविंदनं मोत्याला मिठी मारली आणि दोघंही त्या एकाच दुःखानं रडू लागले. अंत्ययात्रेची तयारी झाल्यावर मोत्याला गोठ्यात बांधण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण त्यानं शांतपणे नकार दिला. त्याला आपल्या मित्राला अखेरचा निरोप द्यायचा होता. सदाशिवची अंत्ययात्रा गावच्या वेशीबाहेर स्मशानकडे निघाली आणि मोत्या त्यांच्या मृतदेहाच्या बाजूनं अगदी सावलीसारखा शांतपणे चालत होता. नदीच्या काठी चितेला अग्नी देण्यात आला तेव्हा मोत्यानं आकाशाकडे पाहून एक मोठा आणि अखेरचा टाहो फोडला. मोत्यानं आपल्या मालकांसाठी ढाळलेल्या अश्रूंनी काळुंदे गावात एका निस्सीम निस्वार्थ मैत्रीची अविस्मरणीय घटना लक्षात राहणार आहे.